नमस्कार, मी संकल्प आणि तुम्ही बघत आहात अर्थसंकल्प। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की नक्की म्युच्युअल फंड काय आहे, म्युच्युअल फंडचे प्रकार कोणते आहेत। तर आता पुढे जाऊयात आणि बघूयात की नक्की म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट कसे करू शकता। जेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट करणार तर कोणत्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत त्या मी आज तुम्हाला सांगणार आहे। तर म्युच्युअल फंड नक्की निवडायचा कसा। आम्हाला पैसे इन्व्हेस्ट तर करायचे आहेत, बट आम्हाला माहितीच नाही की फंड कुठला चांगला आहे। तर त्यासाठी एक 2-3 गोष्टी आहेत। पहिले तर तुम्ही जाऊन बघू शकता की जी ऍसेट मॅनेजमेंट कंपनी आहे किंवा ज्या कंपनीचा फंड तुम्ही बघताय त्या कंपनीने गेल्या काही वर्षात कसं परफॉर्म केलंय, त्या कंपनीचे किती फंड्स मार्केटमध्ये आहेत किंवा ते फंड्स एक AUM म्हणतात, ऍसेट अंडर मॅनेजमेंट। तर तो AUM त्या कंपनीचा किती आहे, जेवढा जास्ती तेवढी ती कंपनी मोठी आणि तेवढी ती कंपनी विश्वासार्ह म्हणता येईल। दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही त्या फंड मॅनेजरचा परफॉर्मन्स बघू शकता किंवा त्या फंडचा परफॉर्मन्स बघू शकता। गेल्या 3 वर्षात 5 वर्षात किंवा मॅक्सिमम जो कालावधी आहे त्यामध्ये त्या फंडने कसं परफॉर्म केलंय, कोविडच्या टाइम मध्ये तो किती खालती गेलेला, त्यानंतर तो कसा वरती आला, त्याचे एकंदरीत रिटर्न्स किती आहेत, ती गोष्ट तुम्ही बघू शकता। तिसरी गोष्ट म्हणजे एक एक्सपेन्स रेशो असतो जो प्रत्येक म्युच्युअल फंडला स्वतःला काही ना काहीतरी कमिशन किंवा एक ते लोक चार्जेस तुमच्याकडनं घेतात आणि त्याला म्हणतात एक्सपेन्स रेशो। कारण ती एवढी कंपनी चालवायची, त्या फंड मॅनेजरला त्यांना पे करायचंय, त्यांचे जे एम्प्लॉईज आहेत त्यांना पे करायचंय। सो त्यासाठी प्रत्येक म्युच्युअल फंडचा एक एक्सपेन्स रेशो असतो। साधारण हा रेशो 0.05 to 2.5% पर्यंत असतो आणि जेवढा कमी तेवढा तुमच्यासाठी जास्ती बेटर। त्यामुळे तो सुद्धा तुम्ही नक्की चेक करू शकता। आणि चौथी गोष्ट म्हणजे एक्झिट लोड। साधारण सगळ्याच म्युच्युअल फंडला पहिल्या वर्षात जर तुम्ही तुमचे पैसे काढून घेतले तर 1% एक्झिट लोड लागतो आणि जर तुम्ही एका वर्षानंतर पैसे काढताय तर त्यावरती काही चार्जेस लागत नाहीत। सो मित्रांनो, जर तुम्ही इन्व्हेस्ट करायचा विचार करताय आणि म्युच्युअल फंडचा विचार करताय तर नक्कीच तुम्ही लॉंग टर्म हॉरायझन ठेवा किंवा जास्तीत जास्त कालावधी ठेवा, जेणेकरून तुमच्या पैशांना ग्रो होण्याचा वेळ मिळेल आणि जे कंपाऊंडिंग आपण म्हणतो किंवा चक्रवाढ व्याज जे आपण म्हणतो त्याची जर तुम्हाला खरी मजा घ्यायची आहे तर तुम्हाला मिनिमम 5 ते 7 वर्ष म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करत राहायला हवं, तरच तुम्हाला तो रिटर्न बघता येईल। तर आता तुम्ही फंड तर निवडला, बट मेन प्रश्न आहे तो म्हणजे इन्व्हेस्ट कसे करायचे, म्युच्युअल फंड नक्की विकत कसे घ्यायचे। तर त्याच्यासाठी सुद्धा 2 ऑप्शन्स तुमच्याकडे आहेत। पहिला ऑप्शन म्हणजे की तुम्ही एखादा म्युच्युअल फंड ऍडवायझर बघू शकता। आता हा ऍडवायझर म्हणजे जसा LICचा एजंट होता जो तुमच्या घरी येऊन तुमच्या आई बाबांना LICची पॉलिसी विकायचा, तसाच हा ऍडवायझर आहे। हा सेबी रजिस्टर्ड असायला हवा आणि तो तुमच्याकडे जेव्हा येणार तेव्हा तो तुमचं पूर्ण इन्कम, तुमचे आतापर्यंतचे काय खर्च आहेत, तुमची आतापर्यंतची काही इन्व्हेस्टमेंट आहे का, ते बघून तुम्हाला तो एक म्युच्युअल फंड सजेस्ट करणार आणि त्याच्या थ्रू तुम्ही ती इन्व्हेस्टमेंट जर्नी स्टार्ट करू शकता। आता हा जो ऍडवायझर आहे तो काइंड ऑफ एजंट झाला आणि कोणताही एजंट जेव्हा आपण बघतो तेव्हा त्याचं काही ना काहीतरी कमिशन असतं आणि ते कमिशन या एजंटला सुद्धा मिळणार, जे तुमच्या म्युच्युअल फंडच्या अमाउंट मधून किंवा रिटर्न्स मधून डिडक्ट होणार आणि दर वर्षाला 1 ते 2% तुमचे कट होऊन त्या एजंटकडे ते पैसे जाणार। आणि जर ते तुम्हाला द्यायचे नसतील तर दुसरा ऑप्शन जो मी सजेस्ट करतोय तो तुमच्यासाठी बेस्ट राहील, तो म्हणजे डायरेक्ट म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता। बरेच ऍप्लिकेशन्स अवेलेबल आहेत। जर तुम्ही मोबाईलवरती इंटरनेट वापरत असाल तर आजच्या आज तुम्ही हार्डली 10 ते 15 मिनिटांमध्ये कोणतंही ऍप डाउनलोड करून त्याच्या थ्रू तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकता। आणि 3-4 ऍप्स आहेत ज्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल। तुम्हाला जे ऍप आवडेल त्यामध्ये तुम्ही जाऊन इन्व्हेस्ट करा आणि तिथून तुमची जी जर्नी स्टार्ट करा। आणि एक तिसरा ऑप्शन आहे तो म्हणजे की एखाद्या म्युच्युअल फंड कंपनीच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही त्यांचा फंड निवडू शकता। बट त्याने काय होईल की त्या कंपनीचे जेवढे फंड्स आहेत तेवढेच तुम्हाला बघायला मिळतील। त्याच्याऐवजी मी म्हणेन की तुम्ही एखादा ऍग्रीगेटर ऍप निवडा आणि त्या ऍपवरती तुम्हाला नाना प्रकारचे फंड्स बघता येतील, एकमेकांशी तुम्हाला कम्पेअर करता येईल आणि ज्या फंडने जास्ती रिटर्न दिलाय किंवा जो फंड तुम्हाला योग्य वाटतोय दिलेल्या पॅरामीटरनुसार तो तुम्ही फंड निवडा आणि तिथून तुमची इन्व्हेस्टमेंट जर्नी स्टार्ट करा। तर मग काय करताय ना इन्व्हेस्ट? अच्छा, अजून माहिती देऊ? ओके, चला अजून तुम्हाला सांगतो की जर तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे आहेत पैसे तर त्यात सुद्धा 2 ऑप्शन आहेत। पहिला प्रकार म्हणजे लमसम। तर लमसम कसं आहे की जसं आपण फिक्स डिपॉझिटमध्ये एक ठराविक अमाऊंट ठरवतो आणि तेवढी अमाऊंट बँकेला देतो आणि बँक ती अमाऊंट इन्व्हेस्ट करते, तसंच लमसम मध्ये आपण तेवढ्या अमाऊंटचे म्युच्युअल फंड विकत घेणार आणि पुढे ती जी अमाऊंट आहे ती म्युच्युअल फंड गुंतवणार आणि त्यावरती तुम्हाला रिटर्न मिळणार। आणि दुसरा आणि जो खूपच प्रभावी मार्ग आहे तो म्हणजे SIP, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन। SIP मध्ये कसं आहे की तुम्ही एक ठराविक अमाऊंट आणि एक अमुक डेट ठरवणार,
त्या तारखेला ती अमाऊंट आपोआप तुमच्या अकाउंटमधून बँक कट करणार आणि तेवढ्या अमाऊंटचे म्युच्युअल फंड ती परचेस करणार आणि त्यामुळे कसं होईल की तुमच्या नकळत ते पैसे इन्व्हेस्ट होत राहतील आणि तुमच्या नकळत तो म्युच्युअल फंड मध्ये एक पोर्टफोलिओ तुमचा बनत राहील आणि लॉंग टर्म साठी मी म्हणेन की नक्कीच SIP हा एक उत्तम मार्ग आहे. सो शेवटी मी तुम्हाला एवढंच सांगेन की हाच तो दिवस, हीच ती वेळ. हा व्हिडिओ बघताच खालती ज्या मी लिंक्स दिल्या डिस्क्रिप्शन मध्ये त्या जाऊन नक्की चेकआउट करा, त्यातलं एखादं ऍप डाउनलोड करा आणि तुमचा पहिला म्युच्युअल फंड आजच विकत घ्या. काही अजून डिटेल्स आहेत जे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलूया. बट जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा, कमेंट करा खालती. तुमचे काही सजेशन्स असतील तर ते तुम्ही मला कळवा. लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.